मित्र पक्षांमुळे महायुतीमधील उमेदवारांची यादी रखडल्याचं कळत आहे। भाजप उमेदवारांची घोषणा मित्र पक्षांमुळे लांबणीवर गेल्याची माहिती आहे। भाजपच्या अंतर्गत गोटातून ही माहिती समोर येते। भाजप उमेदवारांची घोषणा ही मित्र पक्षांमुळे लांबणीवरती गेलेली आहे। भाजपकडनं लोकसभा मतदारसंघनिहाय उमेदवार तयार असल्याची माहिती आहे। भाजपच्या गोटातून ही माहिती समोर येते, मात्र मित्र पक्षांमुळे ही यादी रखडल्याचं कळत आहे। मित्र पक्षांमुळे महायुतीमधील उमेदवारांची यादी रखडल्याची माहिती आहे। भाजपकडनं सध्या लोकसभा मतदारसंघनिहाय उमेदवार हे तयार आहेत, मात्र अद्यापही जागा वाटप फायनल होत नसल्यामुळे आणि मित्र पक्षांचं काही ठरत नसल्यामुळे जे काही पेच काही जागांवरती निर्माण झाले आहेत त्यामुळे भाजपची यादी रखडल्याची माहिती आहे। मतदारसंघनिहाय उमेदवारांची यादी भाजपकडे तयार असल्याचं कळत आहे। भाजपच्या गोटातनं ही महत्त्वाची अपडेट। महायुतीमधलं जागा वाटप हे अद्यापही फायनल झालेलं नाही आहे, फॉर्म्युला निश्चित झालेला नाही आणि त्यामुळे आता ही यादी रखडली आहे। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आहेत। ओम, नेमकं काय घडतंय महायुतीच्या गोटामध्ये? असं काय झालंय मित्र पक्षांमध्ये? कुठल्या जागांवरनं कुठल्या मुद्द्यांवरनं पेच निर्माण झालाय की ज्यामुळे ही यादी रखडलेली आहे? ओम, गुरु आधी तर भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून सहमती होत नव्हती। भाजपला शिंदेंच्या शिवसेनेच्या अखत्यारीत असलेल्या जागांवरती आपला उमेदवार उभा करायचा होता। छत्रपती संभाजीनगर असेल किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग या अनेक ठिकाणांवरती सहमती होत नव्हती। त्यातच आता मनसेच्या रूपानं चौथा भिडू महायुतीमध्ये येतोय। मनसेला कुठल्या जागा देण्यात याव्यात याबाबतही काही स्वरूपात चर्चा सुरू आहेत। या सगळ्याच्या अनुषंगानं काल एक मॅरेथॉन बैठक रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये झाली। या बैठकीत काही तोडगा निघाला नाही अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात स्वतः केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे। अमित शहांच्या दरबारात हा तिढा आता जाईल, तो ते सोडवला जाईल अशा प्रकारची माहिती समोर आली आहे। या अनुषंगानं आज किंवा उद्या दिल्लीमध्ये महायुतीची एक महत्त्वपूर्ण बैठक अमित शहांच्या उपस्थितीत पार पडेल। या बैठकीनंतर केंद्रीय निवडणूक समितीची भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वपूर्ण बैठक होईल। महायुतीच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेबाबत या निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये मंथन होईल आणि त्या जागांवरचा अंतिम स्वरूपातला तोडगा हा आज किंवा उद्या येईल ही बाब निश्चित आहे, कारण पहिल्या टप्प्यातल्या ज्या जागा आहेत त्याबाबतची प्रक्रिया आता सुरू झाली आहे।